पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती। या नैसर्गिक आपत्तीत केळवे रोड परिसरातील देवीपाडा येथे मन हेलावून टाकणारा प्रसंग समोर आला आहे। घराभोवती पुराचे पाणी साचल्याने आणि घरात पाणी शिरल्याने एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे तर दूरच, पण तो सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंबियांना लहान मुलांसह तब्बल 4 तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला। मिळालेल्या माहितीनुसार देवीपाड्यातील अनुसया मनोहर लिलका वय वर्षे 55 या महिलेवर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते। सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला होता, परंतु मुसळधार पावसामुळे रेल्वे अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही। अखेर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी हतबलतेने मृतदेह खांद्यावर घेऊन पुरातून वाट काढत घरापर्यंत आणला। मृतदेह घरी आणल्यानंतर सोमवारी सकाळी पावसाचा जोर आणखीन वाढला होता आणि काही वेळातच पुराचे पाणी थेट घरात शिरले। पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने घरात ठेवलेला मृतदेह वाहून जाण्याची भीती निर्माण झाली होती। अशा अत्यंत बिकट आणि आणीबाणीच्या परिस्थितीत कुटुंबियांनी मोठे धाडस दाखवले। त्यांनी स्वयंपाकघरांच्या छतावरील 2 सिमेंटचे पत्रे फोडले आणि अनुसया यांचा मृतदेह वरच्या छतावर चढवला। त्यानंतर पार्थिवावर प्लास्टिक टाकून ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला। घरात पाणी वाढल्याने लहान मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह सर्वांनीच मृतदेह शेजारी जवळपास 4 तास छतावर आश्रय घेतला। काही तासानंतर पावसाचा जोर ओसरला आणि पुराचे पाणी खाली उतरू लागल्याने मृतदेह छतावरून पुन्हा खाली आणण्यात आले व गावकऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार केला। तुझं नाव काय आणि त्या दिवशी काय झालेलं? माझं नाव प्रकाश मनोहर लिलका, हे माझे वडील। त्या दिवशी पाणी एवढं भरलं की कमरेवर पाणी घरात, आणि आईची बॉडी होती ती आम्ही टेबलावर ठेवली। टेबल पण तळायला लागला, मग काय करू सुचलं नाही, तर मग किचन मध्ये गेलो, 2 पत्रे फोडले, मग बॉडी वरती गेली आणि सगळ्या माणसानं वरती घेतलं। आई 2च दिवस आजार होती की बीपी वाढली ना, त्याच्यामुळे मग दवाखान्यात नेलं, त्याच्यासाठी शुगर पण आहे, तसं ते सॉस काढला आणि हे झालं। हा, याच घरात, पण त्या बाजूला किचनच्या साईडला आम्ही मग पत्र फोडले ना, बॉडी मग वरती घेतली, मग घरातल्या सर्व लोकांना पण वरती घेतली। साधारण 8-9 जण आम्ही घरावरती होतो। किती तास? साधारण 2 तास झाले असतील, 2 तास वरती होतो। पाऊस पाणी कमी झाल्यानंतर मग खाली आलो, बघितलं सर्व, म्हणजे नीट केलं आणि बॉडी खाली घेतली, मग टेबलावर ठेवली। अंत्यविधी कसा काय केला? अंत्यविधी पाऊस होता तो परत थांबले, मग जसं पाणी कमी झालं तसं मग हे केलं, अग्नी लावली, थोड्या वेळाने परत पाऊस भरला।